हाय गाईज, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये गुरु शिष्य अकॅडमी. आज आपण पाहणार आहोत आपल्या इयत्ता 12वीचा जो जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी विषयाचा असणारा जो पेपर आहे याच्याबद्दल जे असणारे मोस्ट एमपी क्वेश्चन्स आहेत त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर आपला असणारा जो काही क्वेश्चन पेपर फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटबद्दल आपण चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर या पेपरमध्ये कोणत्या महत्त्वाची कोणत्या गोष्टी आहेत आणि पेपर लिहिताना कोणती काळजी आपण घेतली पाहिजे याबद्दल सगळ्या गोष्टींबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, अशाच प्रकारची नवीन माहिती आपल्या शिक्षणाबद्दल असेल, आपल्या परीक्षेबद्दल असेल, आपल्या रिझल्टबद्दल असेल, आपल्याला सगळे जे असणारे अपडेट्स हवे असेल तर आपल्या गुरु शिष्य अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा. आपला व्हिडिओचा फायदा सगळ्या विद्यार्थ्यांना झाला पाहिजे म्हणून तो सगळीकडे शेअर करा आणि आपला व्हिडिओ लाईक करा. चला तर मग जाऊया आपल्या असणाऱ्या या बोर्ड एक्झाममध्ये कोणकोणत्या गोष्टी आपण काय केल्या पाहिजेत, काळजी घेतली पाहिजे. तर गेल्या वर्षी असणारा मार्च 2022मध्ये झालेला जो बायोलॉजी विषयाचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये आपल्याला काही जनरल इन्स्ट्रक्शन्स दिले होते. आता ही जी प्रश्नपत्रिका आपल्या समोर येणार आहे तिच्यापुढे आपल्याला एक 5-6 काहीतरी जनरल इन्स्ट्रक्शन्स असणार आहेत. प्रश्नपत्रिका हातामध्ये मिळाल्यानंतर त्या इन्स्ट्रक्शन्स आपल्याला वाचायचे आहेत. 2022मध्ये असणाऱ्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत याच इन्स्ट्रक्शन्स असण्याची शक्यता आणि त्याच्यामध्ये काही ॲडसुद्धा झालेले असतील तर आपण त्या व्यवस्थित वाचायचे आहेत. तर बघा काय दिलेले आहे, जनरल इन्स्ट्रक्शन्स आहेत सगळ्या परीक्षार्थींसाठी. तर क्वेश्चन पेपर इज डिवायडेड इंटू 4 सेक्शन्स. ही जी आपली असणारी प्रश्नपत्रिका आहे ही 4 सेक्शनमध्ये डिवाइड झालेली आहे. सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी. आपण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पाहताना त्याबद्दल चर्चा करणारच आहोत. त्याच्यानंतर याच्यामध्ये जो काही दिलेला आहे त्यांनी क्वेश्चन नंबर 1 सेक्शन ए मध्ये 10 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स दिलेले असतात. एका प्रश्नाला 1 मार्क असतो. त्याचबरोबर आपल्याला ज्यावेळेस या मल्टिपल चॉईसचे जे आपल्याला आन्सर्स लिहायचे आहेत तर त्याच्या समोर आपल्याला जे असणारे ऑप्शन्स आहेत त्याला क्रमांक दिलेला असतो, अल्फाबेट दिलेले असतात ABCD. मग आपण काय करतो, नुसतं उत्तर लिहितो पण तो अल्फाबेट किंवा जो असणारा त्या उत्तराचा जो क्रमांक आहे तो आपण लिहित नाही. अल्फाबेट्सच असतात ॲज अ नंबर्स म्हणून, क्रमांक म्हणून. तर आपल्याला ए ऑप्शन जर आपल्याला वाटतं बरोबर आहे तर आपण ए ऑप्शनचं उत्तर लिहिताना ए सुद्धा लिहिणं गरजेचं आहे, अल्फाबेट सुद्धा लिहिणं गरजेचं आहे. आपल्याला जर वाटतं बी हा ऑप्शन बरोबर आहे तर ते ऑप्शन ते उत्तर लिहायच्या अगोदर बी हा अल्फाबेट लिहिणं गरजेचं आहे. अशा प्रकारे लिहिला तरच मार्क्स मिळेल ही सूचना दिलेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तिसरी दिलेली आहे. तर पहिला जो असणारा उत्तर आहे तोच लक्षात घेतला जाईल. म्हणून मुलांनो, आपण जर कन्फ्यूज असाल तरी सुद्धा एकच उत्तर लिहा, 2 उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करू नका. त्याच्यानंतर आपल्याला क्वेश्चन नंबर 2 बद्दल दिलेला आहे. कंटेन्स 8 व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप ऑफ क्वेश्चन्स कॅरिंग 1 मार्क इच. आपल्याला या असणाऱ्या 10 मल्टिपल चॉईस नंतर याच सेक्शनमध्ये ए सेक्शनमध्ये आपल्याला असणारे 8 व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन दिले जातील, ज्याचं एका वाक्यामध्ये आपल्याला उत्तर लिहायचं आहे. त्याच्यानंतर सेक्शन बी ची आपल्याला इन्स्ट्रक्शन दिलेली आहे की सेक्शन बी मध्ये क्वेश्चन नंबर 3 to 14 14 पर्यंत 3 ते 14 पर्यंत आपल्याला शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन्स असतील, त्याला 2 मार्क्स असतील. त्याच्यानंतर सेक्शन सी आहे क्वेश्चन नंबर 15 पासून 26 पर्यंत, 15 पासून 26 पर्यंत. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला शॉर्ट आन्सर्स लिहायचे, त्याच्यामध्ये एका प्रश्नाच्या उत्तराला 3 मार्क्स असतील. त्याच्यानंतर सेक्शन डी आहे सगळ्यात शेवटचा, हा सुरू होतो क्वेश्चन नंबर 27 पासून तर 31 पर्यंत. याच्यामध्ये आपल्याला लॉंग टाईप आन्सर्स लिहायचे आहेत. या एका प्रश्नाच्या उत्तराला आपल्याला 4 मार्क्स आहेत. त्याच्यानंतर अत्यंत महत्त्वाची सूचना मुलांना लक्षात घ्या दिलेली आहे. बिगिन द आन्सर ऑफ ईच सेक्शन ऑन अ न्यू पेज. बघा आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला जे सेक्शन्स आहेत ना प्रत्येक सेक्शन आपल्याला नवीन पेजवर सुरू करायचं आहे. आपला जर ए सेक्शन पेजवर संपला, त्याचे काही लाईन्स अर्धा पेज शिल्लक आहे तर तो तसंच रिकामा सोडा आणि आपला नवीन सेक्शन नवीन पेजवर सुरू करा. अशा काही जनरल इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला दिलेले आहेत, ते जनरल इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपण आता चर्चा करूया आपला जो बायोलॉजी विषयाचा 70 गुणांचा जो पेपर आहे त्या पेपर पॅटर्नबद्दल. तर पेपर पॅटर्नमध्ये दिलेलं आहे देयर विल बी 1 सिंगल पेपर ऑफ 17 मार्क्स इन बायोलॉजी. पूर्वी बायोलॉजीचे पार्ट 1 पार्ट 2 असे वेगवेगळे पेपर्स असायचे, पण आत्ता 2021 पासून जो बदललेला सिलेबस आहे त्याच्यामध्ये असे पार्ट 2 पार्ट 1 असे काही वेगवेगळे पार्ट्स नाहीत. क्वेश्चन पेपर एकत्र असणार आहे, सिंगल क्वेश्चन पेपर असणार आहे, त्याच्यामध्ये फक्त आपल्याला सेक्शन्स असणार आहेत. त्याच्यानंतर सेकंड ड्युरेशन ऑफ पेपर विल बी 3 hours.
3 तासांचा आलेला असणाऱ्या 2023 मधली जी परीक्षा आहे याच्यामध्ये आपल्याला 10 मिनिटे शेवटची वाढवून दिलेली आहेत आणि म्हणून आपल्याला पेपर जो 11ला सुरू होईल 11 ते 2:10 पर्यंत आपला पेपर असणार आहे. पूर्वी तो 2 वाजेपर्यंत असायचा. हल्ली आत्ताच्या परीक्षेला आपल्याला 10 जे असणारे मिनिटे आहे 10 मिनिटे आपल्याला वाढवून दिलेली आहेत. म्हणजे 3 तास 10 मिनिटांचा असणारा हा पेपर असणार आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन पेपर फॉर्मॅट आहे, पॅटर्न आहे तो पाहूया. सेक्शन 1 याच्यामध्ये आपण एवढ्याच चर्चा केली. 18 मार्क्ससाठी असणारा सेक्शन 1 आहे. याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपल्याला 10 मार्क्सचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहेत आणि क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला 8 मार्क्सचे व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन्स असणार आहेत 1 गुणांसाठी. म्हणजे 18 गुणांचा असणारा हा पार्ट. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, स्टुडंट्स विल हॅव टू अटेम्प्ट ऑल दिस क्वेश्चन्स. इट मीन्स देर इज नो ऑप्शन फॉर यू. तुमच्यासाठी कुठल्याही प्रकारचा ऑप्शन नाही. सगळे प्रश्न आपल्याला कंपल्सरी आहेत. MCQs कंपल्सरी 10 गुणांचे सोडवायचे आहेत आणि व्हेरी शॉर्ट टाईप आन्सर जे आहेत क्वेश्चन नंबर 2 मध्ये जे 8 आहेत ते सुद्धा आपल्याला कंपल्सरी सोडवायचे आहेत. याच्यातला एक जरी प्रश्न तुम्ही सोडलात तर तुमचा मार्क तिथे जाईल. तिथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ऑप्शन नाही. त्यानंतर मात्र क्वेश्चन सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी मध्ये मात्र आपल्याला सगळीकडे ऑप्शन्स आहेत बघा. त्याच्यानंतर सेक्शन बी वर चर्चा करूया आपण. याच्यामध्ये काय असतं बघा, हा जो असणारा बी आहे तो कुठून कुठपर्यंत सुरू होतो हे पाहिलं आपण. हा जो बी आहे हा क्वेश्चन नंबर 3 पासून सुरू होतो तर 14 पर्यंत. या सेक्शन बी मध्ये आपल्याला 12 शॉर्ट आन्सर टाईप 1 अशा प्रकारचे प्रश्न असतील. हे 2 गुणांसाठी असणारे प्रश्न असणार आहेत. याच्यामध्ये आपल्याला कुठलेही जे 8 क्वेश्चन्स आहेत ते 8 क्वेश्चन्स आपल्याला अटेम्प्ट करायचे. मला किती गुण आहेत? 2. असे 16 गुणांचा असणारा हा पार्ट असणार आहे. मित्रांनो, याच्यामध्ये कशा प्रकारचे आपल्याला प्रश्न येऊ शकतात पहा. 100% आपल्याला अशाच प्रकारचे प्रश्न येतील. तर बघा, ऑब्झर्व द डायग्राम अँड आन्सर द क्वेश्चन्स. म्हणजे दिलेली जी काही डायग्राम आहे तिचं ऑब्झर्वेशन करा आणि प्रश्नांची उत्तरं लिहा किंवा आयडेंटिफाय द पार्ट्स ऑफ डायग्राम गिवन बिलो. आपल्याला एखादी डायग्राम दिली जाईल आणि त्या डायग्रामचे जे पार्ट्स आहेत त्याला ABCD असं नाव दिलं जाईल आणि मग तो A जो असणारा पार्ट आहे त्याचं नाव काय आहे. म्हणजे आपल्याला जी असणारी डायग्राम आहे ती लेबल्ड करायची. म्हणजे त्याचे जे पार्ट्स आहेत त्या पार्टचे आपल्याला नावं लिहायची आहेत. त्याच्यानंतर मॅच द पियर्स अशा प्रकारचा सुद्धा आपल्याला प्रश्न येऊ शकतो. डिफाईनवर येऊ शकतो. डिफाईन एनी कन्सेप्ट येऊ शकते. शॉर्ट नोट येऊ शकते किंवा एखाद्या असणाऱ्या गोष्टीचे कॅरेक्टरिस्टिक्स लिहा किंवा त्याच्या प्रॉपर्टीज लिहा अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. कम्प्लीट द टेबल सुद्धा येऊ शकतं. एखादा गोष्टीचा टेबल असेल तो हाफ कम्प्लीट असेल आणि हाफ इनकम्प्लीट असेल किंवा 1-2 पॉईंट्स त्याच्यामधले इनकम्प्लीट असतील तर ते इनकम्प्लीट असणारा जो टेबल आहे तो आपल्याला कम्प्लीट करावा लागेल. अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते सेक्शन बी मध्ये आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर जाऊया आपण सेक्शन सी कडे. हाच सुरू होतो क्वेश्चन नंबर 15 पासून तर 26 पर्यंत, 15 पासून 26 पर्यंत. याच्यामध्ये सुद्धा शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन्स असतात टाईप 2. याच्यामध्ये आपल्याला मात्र एका प्रश्नाच्या उत्तरासाठी 3 मार्क्स असणार आहेत. 12 आपल्याला दिले जातील. त्याच्यामध्ये कुठलेही 8 जे क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला अटेम्प्ट करायचे आहेत. 8 प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची आहेत. म्हणजे 24 मार्क्सचा असणारा हा सेक्शन आहे सी. याच्यामध्ये बघा आपल्याला कशा प्रकारचे उत्तर, साहजिकच या प्रश्नांची उत्तर आपल्याला थोडीशी मोठी लिहावी लागतील सेक्शन बी पेक्षा. याच्यामध्ये एक्सप्लेन, डिस्क्राईब अशा प्रकारचे प्रश्न असू शकतात किंवा ड्रॉ, लेबल, डायग्राम अँड डिस्क्राईब. आपल्याला एखादी डायग्राम काढायला सांगितली जाईल, ती आपल्याला नीट लेबल्ड करावी लागेल, त्यांना नावं द्यावी लागतील प्रत्येक पार्ट्सला आणि तिचं डिस्क्रिप्शन सुद्धा आपल्याला लिहावं लागेल. अशा प्रकारचा प्रश्न इकडे विचारला जाऊ शकतो. डिस्टिंग्विश बिटवीन, फरक स्पष्ट करण्यासाठी सुद्धा आपल्याला 2 गोष्टी दिल्या जाऊ शकतात. मग आपल्याला डिस्टिंग्विश बिटवीन प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं असतं माहीत आहे. आपला जो असणारा उत्तरपत्रिकेचा असणारा जो पेज आहे तो फोल्ड करायचा मध्ये आणि जो दिलेला विषय पहिला आहे तो या बाजूला आणि दुसरा या बाजूला, त्या बाजूला अशा प्रकारे लेफ्ट राईट करून आपल्याला काय करायचं आहे, डिस्टिंग्विश बिटवीन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. मॅच द फॉलोइंग पियर्स वगैरे येऊ शकतो. स्ट्रक्चरवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. टाईप्सवर इकडे आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला इकडे विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर आपण जाऊया सेक्शन डी कडे. सेक्शन डी कडे पहा आपल्याला दिस सेक्शन विल कंटेन 5 लॉंग आन्सर
टाईप ऑफ क्वेश्चन्स ईच कॅरिंग 4 मार्क्स. आपल्याला 4 गुणांचे असणारे प्रश्न आहेत. 5 प्रश्न दिले जातील. याचे उत्तर आपल्याला लॉंग आन्सर्स मोठी उत्तरं लिहायची आहेत आणि या 5 पैकी आपल्याला फक्त अटेम्प्ट किती करायचे आहेत? अटेम्प्ट एनी 3 क्वेश्चन्स, कुठलेही 3, म्हणजे 4 गुणांसाठी 3 प्रश्न लिहायचे आहेत. टोटल हा सेक्शन आहे 12 गुणांसाठी. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला लेबल्ड डायग्राम येऊ शकते, डिस्टिंग्विश बिटवीन येऊ शकतं, डिस्क्राईब, एक्सप्लेन अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला त्याच्यानंतर बघा आपण जाऊया आपल्या असणाऱ्या बायोलॉजी विषयामध्ये 2023 मध्ये होणारा हा जो पेपर आहे, या पेपरमध्ये आपल्याला कोणते जे असणारे मोस्ट IMP क्वेश्चन्स आहेत त्याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. मित्रांनो, लास्ट इयरची असणारी प्रश्नपत्रिका आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक वेळेस तुम्हाला दाखवली, स्क्रीनवर तुम्हाला दिसली असेल. तर प्रश्नांची उत्तरं सुद्धा कशी लिहिली पाहिजेत, मॉडेल क्वेश्चन पेपर जे आहे तिची मॉडेल आन्सर शीट कशी असते, कशा प्रकारे प्रश्नांची उत्तरं लिहिली पाहिजेत, हे जर तुम्हाला हवं असेल तर मित्रांनो याची PDF आहे. मी तुम्हाला स्क्रीनवर माझा व्हॉट्सअप नंबर देत आहे. त्या व्हॉट्सअप नंबरला मला हाय टाका अँड आस्क अबाउट मॉडेल आन्सर शीट ऑफ बायोलॉजीची असणारी आदर्श उत्तरपत्रिका हवी आहे असं मेसेज टाका. तुम्हाला ती PDFची फाईल आहे ती व्हॉट्सअपला मिळून जाईल. तुम्हाला स्क्रीनवर माझा नंबर दिसत असेल. इथे सुद्धा आपल्याला क्वेश्चन पेपर फॉर्मॅट पाहायला मिळेल. इथे सुद्धा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट दिलेला आहे, तो एकदा पाहून घ्या. आपण चर्चा करूया दिलेला चॅप्टर, त्या चॅप्टरमधलं काय, कोणती गोष्ट महत्त्वाची आहे, कोणते पॉईंट्स महत्त्वाचे आहेत आणि त्याचबरोबर असणाऱ्या त्या चॅप्टरला किती वेटेज आहे, नेट वेटेज किती आणि ग्रॉस वेटेज, आपल्याला विथ ऑप्शन आणि विदाऊट ऑप्शन किती मार्क्ससाठी आहे त्याच्याबद्दल चर्चा करायची आहे. तर एकूण आपल्याला असणारे 15 चॅप्टर्स आहेत या बायोलॉजीमध्ये. बघा, तर फर्स्ट चॅप्टर आहे रिप्रोडक्शन इन हायर अँड लॉवर प्लांट्स. हा जो असणारा चॅप्टर आहे हा आपल्याला असणार आहे ग्रॉस वेटेज आहे 8 आणि नेट वेटेज आहे 6. आपल्याला विथ ऑप्शन 8 गुणांसाठी विचारला जाणार आहे आणि विदाऊट ऑप्शन 6 गुणांसाठी हा असणारा चॅप्टर आपल्याला विचारला जाऊ शकतो. याच्यामध्ये कोणते महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ज्याच्यावर आपली तयारी झाली पाहिजे, तर डबल फर्टिलायझेशन जो टॉपिक आहे तो आपल्याला करायचा आहे मित्रांनो, महत्त्वाचा आहे तो. त्याचबरोबर डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट अँड फिमेल गॅमेटोफाइट याच्यावर आपल्याला तयारी करायची आहे. स्ट्रक्चर ऑफ अँट्रॉफस ओल प्लस डायग्रामवर सुद्धा आपल्याला इकडे प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओलची असणारी जी डायग्राम आहे त्याची तयारी करा. त्याच्यानंतर पोलन स्पिटिल इंट्रॅक्शन्सवर आपल्याला सुद्धा इकडे प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर आपण सेकंड चॅप्टरकडे जाऊया, ज्याच्यामध्ये आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. 2023 मध्ये होणारा आता जो पेपर आहे याच्यावर रिप्रोडक्शन इन हायर अँड लॉवर ॲनिमल्स हा सुद्धा मित्रांनो फर्स्ट चॅप्टर प्रमाणे याच्यावर सुद्धा आपल्याला जो नेट वेटेज आहे तो 6 गुणांसाठी आहे आणि विथ ऑप्शन 8 गुणांसाठी आहे. याच्यामध्ये महत्त्वाचे पॉईंट्स आहेत फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, त्याचनंतर स्पर्मॅटोगायनेसिस प्लस इथे आपल्याला याची डायग्राम विचारली जाऊ शकते. तिसरा पॉईंट आहे याच्यामध्ये फर्टिलायझेशनवर, याची मित्रांनो तयारी करा. चौथा असणारा जो पॉईंट आहे याच्यामधला एनी 4 टेम्पररी मेथड्स ऑफ बर्थ कंट्रोल. बघा, एनी 4 टेम्पररी मेथड्स ऑफ बर्थ कंट्रोलवर आपल्याला इकडे प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर जाऊया चॅप्टर 3 कडे. इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन नावाचा चॅप्टर आहे. याला आपल्याला नेट वेट आहे 4 मार्क्स अँड विथ ऑप्शन आहे 6 मार्क्स. 4 मार्क्ससाठी असणारा हा चॅप्टर. याच्यावर स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम प्लस डायग्रामवर आपल्याला इकडे प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट आहे या चॅप्टरमधला लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंटवर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. क्रिस क्रॉस इनहेरिटन्स विथ सुटेबल एक्झाम्पलवर आपल्याला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे पार्थेनोजेनेसिस अँड हॅप्लो डिप्लॉइड मेथड ऑफ सेक्स डिटर्मिनेशन इन हनीबी याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढच्या चॅप्टरकडे जाऊया. चॅप्टर नंबर 4 मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्सवर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. हा 4 गुणांसाठी असणारा चॅप्टर आहे अँड विथ ऑप्शन 6 गुणांसाठी आहे. याच्यावर आपल्याला सेमी कन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन ऑफ DNA
याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर याची जी असं डायग्राम आहे मित्रांनो त्याच्यावर सुद्धा तयारी करा. डायग्राम येऊ शकते. ट्रान्स्क्रिप्शन अँड ट्रान्सलेशन बघा, ट्रान्स्क्रिप्शन अँड ट्रान्सलेशन डिफरन्शिएट बिटवीन किंवा डिस्टिंग्विश बिटवीनसाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. लॅक ऑपेरॉनवर सुद्धा इकडे आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्याची तयारी करा. त्याच्यानंतर आहे चॅप्टर ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ. याला वेटेज आहे 4 मार्क्स अँड विथ ऑप्शन आहे 6 मार्क्स. याच्यामधले असणारे पॉइंट्स जेनेटिक व्हेरिएशन अँड डिफरंट फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर जेनेटिक व्हेरिएशन्स, याच्यावर मित्रांनो तयारी करा. ओरी मिलर्स एक्सपेरिमेंट प्लस त्याची जी डायग्राम आहे त्याची तयारी करा. होमोलॉजी अँड ॲनालॉजी ऑफ ऑर्गन्स टू सपोर्ट इव्होल्युशन, याच्यावर सुद्धा मित्रांनो तयारी करा. त्याच्यानंतर आहे चॅप्टर नंबर 6 प्लांट वॉटर रिलेशन. याला वेटेज आहे 5 गुणांचा अँड विथ ऑप्शन आहे 7 मार्क्स. थेअरीज ऑफ वॉटर ट्रान्सलोकेशन, याच्यावर तयारी करा मित्रांनो. मेकॅनिझम ऑफ ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमाटा, याच्यावर तयारी करा. ऍक्टिव्ह ऑब्झर्वेशन वर्सेस पॅसिव्ह ऑब्झर्वेशन्स डिस्टिंग्विश बिटवीनसाठी हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. ऍक्टिव्ह ऑब्झर्वेशन अँड पॅसिव्ह ऑब्झर्वेशनसाठी आपल्याला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर याच्यामधलंच असणारा जो पॉइंट आहे वॉटर पोटेन्शियल, याच्यावर सुद्धा पोटेन्शियल याच्यावर सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं. मॅक्रो न्यूट्रियंट्स अँड मायक्रो न्यूट्रियंट्स फॉर ग्रोथ बघा, मॅक्रो अँड मायक्रो न्यूट्रियंट्स फॉर ग्रोथ याच्यावर सुद्धा डिस्टिंग्विश बिटवीन किंवा याच्यावर एक्सप्लेन शॉर्ट नोट किंवा एक्सप्लेन इन डिटेलमध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकतं. चॅप्टर नंबर 7 आहे प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन. याला 5 मार्क्ससाठी असणारा हा प्रश्न हा चॅप्टर आहे. याच्यावर विथ ऑप्शन 7 मार्क्ससाठी विचारलं जातं. फोटो पिरियडिझम अँड टाइप्स ऑफ प्लांट्स बेस्ड ऑन फोटो पिरियडिझमवर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. या पॉईंटची मित्रांनो तयारी करा. अर्थमॅटिक ग्रोथ वर्सेस जिओमेट्रिक ग्रोथ डिस्टिंग्विश बिटवीनसाठी हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर सिग्मॉइड ग्रोथ कर्व याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. व्हर्नलायझेशनवर सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं. मित्रांनो या पॉईंटची पूर्ण तयारी करा. हे असणारे आपले मार्च 2023 मध्ये आत्ताच्या होणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे हे पॉईंट्स आहेत. आपण 8व्या चॅप्टरकडे जाऊया. रिस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. रिस्पिरेशन अँड सर्क्युलेशन याला 7 मार्क्स आहेत मित्रांनो, जास्त मार्क्स आहेत आणि विथ ऑप्शन 10 मार्क्स आहेत. याच्यामधला पहिला पॉइंट आहे ओपन सर्क्युलेशन व्हर्सेस क्लोज्ड सर्क्युलेशन. याच्यावर डिस्टिंग्विश बिटवीनसाठी आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. इन्स्पायरेशन व्हर्सेस एक्सपायरेशन हा सुद्धा प्रश्न आपल्याला शॉर्ट नोट एक्सप्लेन इन डिटेल किंवा आपल्याला डिस्टिंग्विश बिटवीनसाठी विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर CO म्हणजे कार्बन मोनॉक्साईड पॉयझनिंगवर आपल्याला विचारला जाऊ शकतं. हा पॉईंट करा. त्याचबरोबर पुढचा पॉईंट आहे वॉल्स ऑफ हार्ट. मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा घटक आहे वॉल्स ऑफ हार्ट, याच्यावर तयारी करा. आपण पुढचे पॉईंट्स पाहूया. हायपरटेन्शन, त्याचबरोबर कोरोनरी आर्टरी डिसीज, पेक्टोरिस. पुढचा पॉईंट आहे कार्डियक सायकल. त्याच्या पुढचा पॉईंट आहे टाइप्स ऑफ ल्युकोसाइट्स WBC, याच्यावर तयारी करा. बीपीवर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ब्लड प्रेशर, हाऊ टू मेजर BP, फॅक्टर अफेक्टिंग BP म्हणजे आपल्या ब्लड प्रेशरची पूर्ण तयारी करा. ECG अँड युजेस ऑफ ECG याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. 9व्या चॅप्टरकडे जाऊया. कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन 8 मार्क्ससाठी मित्रांनो हा प्रश्न हा असणारा चॅप्टर आहे अँड विथ ऑप्शन आहे 11 गुणांसाठी. जास्त वेटेज असणारा हा चॅप्टर आहे. याच्यावर आपल्याला एक्सप्लेन इन डिटेल्स किंवा आपल्याला डिस्क्राईब अशा प्रकारचा प्रश्न जो आपल्याला शेवटी विचारला जातो तो येऊ शकतो सेक्शन D मध्ये. याच्यामध्ये बघा कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्स हा पॉइंट, याची तयारी करा. मीनिंग्स ऑफ ब्रेन अँड फंक्शन्स ऑफ CSF सेलेब्रो स्पायनल फ्लुइड याच्यावर सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ. चेंजेस ऑफ ब्रेन अँड फंक्शन्स ऑफ CSF सेलेब्रो स्पायनल फ्लुइड. पुढचा पॉइंट आहे सेरेब्रम व्हर्सेस सेरेबेलम डिस्टिंग्विश बिटवीनसाठी आपल्याला विचारला जाऊ शकतो. पुढचे असणारे जे पॉइंट्स आहेत या चॅप्टर मधले फंक्शनल एरियाज ऑफ सेरेब्रम,
सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम वर्सेस पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम, याच्यावर आपल्याला डिस्टिंग्विश बिटवीनसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. ह्युमन आय अँड इयर प्लस याच्यावर आपल्याला डायग्राम सुद्धा विचारली जाऊ शकते. अँडेनो हायपोफिसिस अँड इट्स हार्मोन्सवर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. टीएस ऑफ स्पायनल कॉर्ड प्लस डायग्रामवर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढच्या चॅप्टरकडे जाऊया. चॅप्टर नंबर 10 ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस, 3 मार्कांचा आहे मित्रांनो. याच्यावर आपल्याला छोटे प्रश्न विचारले जाऊ शकतात बी मध्ये, सी मध्ये. तर एड्स ट्रान्समिशन ऑफ HIV ची डायग्राम येऊ शकते. कॅन्सर अँड इट्स टाईपवर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचे सिम्पटम्स अँड थेरपीज, कॅन्सरवर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर पुढचा पॉईंट आहे स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी, यावर आपल्याला विचारलं जाऊ शकतं. अँटीजन्स वर्सेस अँटीबॉडी, अँटीजन वर्सेस अँटीबॉडीवर डिस्टिंग्विश बिटवीनसाठी किंवा एक्सप्लेन इन डिटेलमध्ये आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा पॉईंट आहे सिम्पटम्स ऑफ मलेरिया अँड हाऊ डज मलेरिया स्प्रेड, या पॉईंटची तयारी करा. कॉजेस ऑफ सबस्टन्स अब्यूज ड्युरिंग ॲडॉलसन्स, याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा चॅप्टर आहे 11 चॅप्टर इन्हान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन, 4 मार्क्ससाठी असणारा हा चॅप्टर आहे. स्टेप्स इन्व्हॉल्ड इन प्लांट ब्रीडिंग मेथड्स, या पॉईंटची तयारी करा. स्टेप्स इन्व्हॉल्ड इन हायब्रिडायझेशन, SCP म्हणजे सिंगल सेल प्रोटीन, पोल्ट्री डिसीजेस, लॅक कल्चर, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ फिशरी, हे जे पॉईंट्स आहेत यांची तयारी करा. त्याचबरोबर शेवटचा पॉईंट आहे चॅप्टरमध्ये बायोगॅस, इट्स प्रोडक्शन, प्रोसेस अँड ॲडव्हान्टेजेसवर तयारी करा. 12th चॅप्टर आहे बायोटेक्नॉलॉजी, 5 गुणांसाठी असणारा हा चॅप्टर आहे. याच्यावर मित्रांनो स्टेप्स इन्व्हॉल्ड इन RDNA टेक्नॉलॉजी, PCR, स्टेप्स इन PCR, प्रॉपर्टीज ऑफ गुड आयडियल क्लोनिंग व्हेक्टर फॉर RDNA, बायोलॉजिकल टूल्स रिक्वायर्ड फॉर RDNA टेक्नॉलॉजी, आणि शेवटचा पॉईंट आहे बायोटेक्नॉलॉजी अँड इट्स ॲप्लिकेशन्स. व्हॉट इज बायोटेक्नॉलॉजी अँड इट्स ॲप्लिकेशन्स, याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. 13th चॅप्टर आहे 13 नंबरचा ऑर्गॅनिझम्स अँड पॉप्युलेशन्स, 3 गुणांसाठी असणारा मित्रांनो हा चॅप्टर आहे. याच्यावर हॅबिटॅट्स वर्सेस नीचवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पॉप्युलेशन्सवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. डिफरंट टाइप्स ऑफ ग्रोथ मॉडेल्स, आणि याच्यामधला कॉमेन्झलिझम, ॲमेन्सलिझम, पॅरासिटिझम, म्युच्युअलिझम, कॉम्पिटिशन अँड ग्रेडेशन्स विथ इट्स देअर एक्झाम्पल्स. सेकंडला चॅप्टर आहे मित्रांनो 14th इकोसिस्टम्स अँड एनर्जी फ्लो, 3 गुणांसाठी असणारा हा चॅप्टर आहे. इकॉलॉजिकल पिरॅमिड्स, पिरॅमिड ऑफ नंबर अँड पिरॅमिड ऑफ बायोमास. पुढचा पॉईंट आहे फूड चेन वर्सेस फूड वेब, इथे आपल्याला डिस्टिंग्विश बिटवीनसाठी विचारला जाऊ शकतो. डिकम्पोजिशन अँड इट्स स्टेप्स, आणि शेवटचा पॉईंट आहे कार्बन सायकल. अँड आता आपण जाऊया पुढच्या चॅप्टरकडे. लास्ट चॅप्टर, चॅप्टर नंबर 15 15वा बायोडायव्हर्सिटी, कन्झर्वेशन अँड एन्व्हायरमेंटल इश्यूज, 3 गुणांसाठी असणारा हा चॅप्टर आहे. याच्यामध्ये ग्लोबल वॉर्मिंग, ग्रीन हाऊस इफेक्ट, इफेक्ट ऑफ एअर पोल्युशन, बायोडायव्हर्सिटी, कन्झर्वेशन, हे जे असणारे पॉईंट्स आहेत याच्यावर विचारला जाऊ शकतो. अत्यंत सोपा चॅप्टर आहे हा मित्रांनो. आत्ताच सांगितलेले सगळे चॅप्टर्स आणि त्याच्यामधले पॉईंट्स यांची तयारी करा. आपल्याला ज्या सगळ्या काही सूचना दिल्या त्यांचं व्यवस्थित पालन करा. निश्चित हा असणारा आपल्याला बायोलॉजीचा होणारा पेपर आहे. 101% आपल्याला सोपा जाणार आहे. आपल्याला सगळ्यांना या पेपरसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि महत्त्वाचा एक मुद्दा मित्रांनो, आत्तापर्यंत कॉमर्स, आर्ट, सायन्स या सगळ्या विषयांचे असणारे जे पेपर्स आहेत त्याचे जे असणारे IMPs आहेत ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून दरवेळेस दिले, आणि बहुतेक वेळेस जवळजवळ 80% आपण सांगितलेले जे प्रश्न आहेत, पॉईंट्स आहेत, यांच्यावरच प्रश्न विचारले गेले. मित्रांनो, मागचा झालेला केमिस्ट्रीचा पेपर जवळजवळ 70 मार्कांपैकी जवळजवळ 60 मार्कांचे असणारे जे पॉईंट्स आहेत ते आपण दिलेल्याच व्हिडिओमधून विचारलेले होते. मित्रांनो, तयारी करा. आपल्याला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आपला जो असणारा व्हिडिओ आहे तो शेअर करा जेणेकरून सगळ्या विद्यार्थ्यांचा फायदा होईल.